नमस्कार मित्रांनो. कामगार व आयुक्तालय विभाग जी काही भरती आहे, तर या भरतीमध्ये जे निरीक्षक पद आहे, तर या निरीक्षक पदासाठी तुम्हाला 40 प्रश्न हे तांत्रिक घटकावर म्हणजे काय कायद्यांवर आधारित आहेत. तर यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी कोणकोणते महत्त्वपूर्ण कायदे आहेत, नेमका अभ्यासक्रम काय आणि कोणते कायदे कुठून वाचायचे तर आणि सोप्या पद्धतीनं त्या कायद्यांवर आधारित प्रश्नांचा सराव कशाप्रकारे करायचा आहे, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा यामध्ये आपण काय की महत्त्वाचे कोणकोणते कलम अभ्यासायचे तर तरतुदी काय, पी-वाय-क्यू कोणते आहेत, कुठं प्रश्न विचारले जातील हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं की तुम्हाला एकूण 100 प्रश्न 200 गुणासाठी विचारले जातील. 100 प्रश्न 200 गुणासाठी. दर्जा जर बघितला आपण ग्रॅज्युएशन अर्थात तुमच्या पदवी लेव्हलचा तुम्हाला इथं प्रश्न विचारेल. परीक्षेत प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असतील. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तांत्रिक जे प्रश्न आहेत हे मराठी भाषेमध्ये असतील की इंग्रजी भाषेमध्ये असतील, तर हे प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये परीक्षेमध्ये बघायला मिळतील आणि यासाठी वेळ असेल तुम्हाला 2 तास म्हणजे काय 120 मिनिटामध्ये काय काय तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आणि संपूर्ण प्रश्न कसे असतील एम-सी-क्यू स्वरूपाचे इथं असणार आहेत. बघा, यामध्ये विभागणी जर आपण बघितली की मराठीवर तुम्हाला 15 प्रश्न म्हणजे 30 गुणासाठी, इंग्रजीमध्ये तुम्हाला 30 म्हणजे 15 प्रश्न विचारतील. बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय गणित बुद्धिमत्तेवर तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्कासाठी. त्यानंतर सामान्य जी-के-जीएसचा जो घटक आहे, यामध्ये जर आपण बघितलं महत्त्वाचं म्हणजे इतिहास. मग इतिहास कोणता? आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा समाज सुधारक हे तत्सम घटक तुम्हाला इतिहासामध्ये अभ्यासायचे. भूगोलामध्ये सुद्धा सेम तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल अभ्यासायचे. भारतीय अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणारी चालू घडामोडीशी निगडीत घटक तुम्हाला अभ्यास आहेत. त्यानंतर राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आणि अंकगणित. म्हणजे संपूर्ण जी-के-जीएस मध्ये जे काही बौद्धिक चाचणीचा घटक आहे, सामान्य अध्ययन जो घटक आहे, यामध्ये तुम्हाला या घटकांचा अभ्यास करायचा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? तुम्हाला जे काही 40 क्वेश्चन आहेत बघा, 40 क्वेश्चन 80 मार्कासाठी विचारल्या जाण्यामध्ये महत्त्वाचा बदल घटक लक्षात ठेवायचा आहे, की इथं काय दिलंय? अधिनियम, विविध कामगार कायदे. बघा, बऱ्याच जणांचा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा संभ्रम आहे, की फक्त कामगार कायदे म्हटलंय, परंतु हा शब्द बारकाईने लक्षात घ्या. की विविध कामगार कायदे. मग एकूण कामगाराच्या संबंधित असणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे, प्रत्येक ठिकाणी कामाच्या स्वरूपाबद्दल असणारे कायदे हे तुम्हाला अभ्यासायचे. ज्यामध्ये विशेषतः जास्तीत जास्त भर कुठे द्यायचा आपल्याला, की महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अर्थात नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 चा हा कायदा चांगल्या प्रकारे अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर दुसरा आहे महाराष्ट्र माथाडी हमाल इतर श्रमजीवी कामगार, ज्याला आपण नोकरीचे नियमन आणि कल्याण अधिनियम 1961 चा जो कायदा आहे, हा कायदा तुम्हाला काय इथं विचारला जाणार आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, की हे संपूर्ण जे महत्त्वाचे कामगाराचे कोणकोणते कायदे आहेत, ते कायदे आपण अभ्यासले पाहिजे. त्याच स्वरूपात हे कायदे कुठून अभ्यासायचे, याच्या नोट्स कुठून प्राप्त होतील आणि काय होईल, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते कायदे आहेत. बघा, की कामगाराचे जे काही गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार शासकीय जे काही हे आहे संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावर असणारे जे काही कायदे येतात. पहिला कायदा लक्षात घ्या, की सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अधिसूचना कधीची 5 मे 2026 म्हणजे काय अपडेट स्वरूपाचा आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो. हा कायदा अभ्यासाचा आहे. दुसरा कायदा म्हणजे कोणता? औद्योगिक संबंध संहिता मसुदा नियम 2026 चा म्हणजे काय लेटेस्ट मध्ये असणारा हा कायदा आहे. त्यानंतर दुसरा आहे तिसरा वेतन संहिता मसुदा 2026 चा हा सुद्धा एक महत्त्वाचा कायदा. पुढचा चौथा कायदा अभ्यासाचा आहे कामगाराच्या संबंधी असणारा महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम कधीचा कायदा आहे? 1983 चा कायदा. त्यासोबत पुढचा बाल कामगार प्रतिबंध अधिनियम 1986 चा कायदा. त्यानंतर महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुसूचित प्रथा प्रतिबंध अधिनियम 1971 चा हा सुद्धा अभ्यासायचा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बोनस प्रदान अधिनियम 1965 चा कायदा. त्यानंतर प्रस्तुती लाभ अधिनियम 1961 चा म्हणजे महिला ज्या आहेत त्या महिला काम करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा काय जो काही प्रस्तुती आहे, त्या मातेची काय प्रस्तुती झाल्यानंतर त्याला मिळणारा जो लाभ आहे हा कायदा. त्यानंतर पुढचा महाराष्ट्र माथाडी हमाल इतर श्रमजीवी कायदा, ज्याला नोकरीचे नियमन कल्याण अधिनियम 1969 चा हा कायदा महत्वपूर्ण. तुम्हाला इथं काय जास्तीत जास्त भर या कायद्यावर द्यायचा आहे. त्यानंतर की किमान वेतन अधिनियम 1948 चा, समान वेतन अधिनियम सर्वांना समान असणारा 1976 चा कायदा. त्यानंतर उपदान प्रदान अधिनियम 1972 चा कायदा आहे. त्यानंतर कामगार कायदे सूट अधिनियम 1988 चा हा सुद्धा कायदा तुम्हाला काय श्रमजीवी कायद्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर वेतन प्रदान अधिनियम 1936 चा. त्यानंतर आंतरराज्य स्थलांतरित कामगार रोजगाराचे नियम आणि सेवा शर्ती
1979 चा कायदा, म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला जे काही 40 प्रश्न जे आहेत, 40 प्रश्न अर्थात तुम्हाला 80 गुणासाठी एवढे कायदे करायचे आहेत. एकूण हे 50 कायदे आहेत. हे 50 कायदे आपल्याला इथं अभ्यासाचे. पुढचं आहे सिनेमा कामगार चित्रपटगृह कामगार अधिनियम 1984. त्यानंतर औद्योगिक सेवा योजना स्थायी आदेश अधिनियम 1946 चा कायदा. त्यानंतर रिस्क्रुलायझेशन अधिनियम 2002 चा. पुढचा महत्त्वपूर्ण असणारा महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत अनुसूचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्यासाठीचा अधिनियम 1971 चा हा सुद्धा कायदा आहे. 2-3 कायदे त्या सालाचे आहेत, ते फक्त बारकाईने लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे श्रमिक संघ अधिनियम 1926 चा. त्यानंतर महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, बघा महत्वपूर्ण हा एक कायदा आहे. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन आणि कल्याण, म्हणजे महत्वपूर्ण असणारा 1981 चा कायदा. श्रमिक पत्रकार पत्रकारेतर सेवा शर्ती सक्रिय 1955 चा कायदा. महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2003 चा हा सुद्धा कायदा इथं अभ्यासायचा आहे. बघा पुढचा आहे महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी अधिनियम 2003 चा. त्यानंतर औद्योगिक विवाद अधिनियम 1947, हे सुद्धा श्रमिकांसाठी असणारा महत्वपूर्ण कायदा आहे. उद्योग विकास नियमन 1951 चा कायदा आहे. सामान्य धारा अधिनियम 1997 चा कायदा. पुढचा महत्वपूर्ण असणारा महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम 2021, जो की तुम्हाला 27 ऑगस्ट 2021 चा हा एक कायदा आहे. त्यानंतर महाराष्ट्र दुकाने आस्थापना नोकऱ्याचे सेवा शर्ती नियम म्हणतो 2018 चा कायदा, ज्या अंतर्गत आपण जे काही उद्यम आधार इतर जे काही शॉपचे लायसन आहे त्या संबंधी असणारा कायदा. त्यानंतर आहे कारखाना अधिनियम 1948 चा कायदा आहे. पुढचे आहे महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 चा कायदा. त्यानंतर पुढचा कामगाराचे कायदा इमारत व इतर बांधकाम रोजगार सेवा शर्ती नियम कधी 1996 चा कायदा. त्यानंतर पुढचा कायदा अभ्यासाचा आहे महाराष्ट्र दुकाने आस्थापना नोकरीचे नियमन सेवा शर्ती अधिनियम 2017 चा. बघा महत्वपूर्ण कामगाराशी निगडित असणारे कायदे, तर एवढे जेव्हा तुम्ही व्यवस्थित कराल तर त्यानंतर तुम्हाला काही तर प्रश्न विचारले जाईल. बघा सिनेमा कामगार अधिनियम 1981, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चा. त्यानंतर महाराष्ट्र वेतन संहिता नियम 2021, जो 21 असणारा. त्यानंतर बेडबिगार पद्धती निर्मूलन अधिनियम 1976. त्यानंतर कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन अधिनियम 1970 चा कायदा आहे. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम 2021 ते 3/2000 असणारा. त्यानंतर कामगार भरपाई अधिनियम 1923 चा कायदा. बघा महत्वपूर्ण हा घटक मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की कायद्यामध्ये की कामगार भरपाई अधिनियम 1923, त्यानंतर महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती, त्यानंतर नियम 2022 चा. त्यानंतर विडी व सिगार कामगार, बघा विडी आणि सिगार कामगार, जो की 1966 चा कायदा. त्यानंतर लवाद समेट अधिनियम 1996. त्यानंतर महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती आहे, त्यामध्ये कारखाने बंदरे याच्या संदर्भात 2022 चा कायदा. त्यानंतर मोटार परिवहन कायदा अधिनियम 1961 चा कायदा. त्यानंतर साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 चा कायदा. त्यानंतर औद्योगिक संबंध संहिता 2020. बघा कामगाराच्या संबंधित असणारे कायदे, एकूण कायदे 50. त्यामध्ये पुढचा कायदा आहे सामाजिक सुरक्षा संहिता 2020. त्यानंतर व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कार्यस्थिती संहिता 2020 चा आणि वेतन संहिता 2019. अशा प्रकारे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये जो काही नमूद केलेला जो घटक आहे, बघा अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला नमूद जे काही केलेलं आहे या ठिकाणी काय केलंय अधिनियम विविध कामगार कायदे. विविध कामगार कायदे म्हटले की एकूण तुम्हाला हे 50 कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. परंतु अभ्यासक्रमामध्ये विशेषतः जास्तीत जास्त भर कोणत्या कायद्यावर करायचा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन अधिनियम 1981 चा कायदा आणि दुसरा कोणता आहे माथाडी हमाल आणि श्रमजीवी कायदा, जो की 1969 चा हा कायदा. बघा मग हे संपूर्ण कायदे कुठे प्राप्त होतील, काय प्राप्त होईल, बघा संपूर्ण जे काही कायदे संपूर्ण कायद्याच्या पीडीएफ तुम्हाला त्रिशा फाउंडेशन या ऍपवर काय पहिल्या विद्यार्थ्यांना, बघा लक्षात घ्या सुरुवातीच्या पहिल्या 100 विद्यार्थ्यांना एक आहे 50 रुपयामध्ये संपूर्ण कायदे या ठिकाणी प्राप्त होणार आहेत, ज्यामध्ये महत्वपूर्ण जे काय असणारे जे कायदे या कायद्यांवर आधारित संभाव्य प्रश्न सुद्धा तुम्हाला काय या पीडीएफ मध्ये प्राप्त होणार आहेत. एखाद्याला वाटलं इथून सुद्धा हे असलं तरी काय करायचंय, गव्हर्नमेंटच्या साईटवर गेल्यानंतर लक्षात घ्या की गव्हर्नमेंटची जी साईट आहे बघा महाकामगार महाराष्ट्र .gov.in याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे काही कायदे आहेत बघा संपूर्ण जे काही 50 कायदे आहेत ते संपूर्ण 50 कायदे या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येतील. तर मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नितपणे अभ्यास करा.